हरिओम. आज शनिवार 12 जुलै 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावं. ऐकूया त्यांचे विचार. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवांचं पूजन अर्चन केलं म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असं नाही. देवाचं करीत असताना, जप करीत असताना किंवा त्यापासून काही हवं आहे असं न वाटलं पाहिजे. तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसं होऊन बसलंय, जसं भांड कुठे ठेवावं, पळी तामण कुठे ठेवावं वगैरे वगैरे, जे शास्त्राला लिहिलेलं असतं ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करत असतो, कारण त्यामुळे त्याला कृती करणं सोपं जातं. तसे आपण देवाचे करतो, परंतु केवळ केलं पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून, आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलांची पत्र येत असत. तो पत्र वाचायचा, देवाला ठेवून द्यायचा. दुसरं पत्र आलं की तो वाचायचा आणि मागलं पत्र काढून टाकायचा. एकदा वडिलांनी 25 रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवले. नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, तुला तुझ्या वडिलांचं पत्र मिळालं का? त्यावर तो म्हणाला, हो. अरे मग पैसे का नाही पाठवलेस वडिलांना? त्या गृहस्थाने विचारलं. त्यावर तो म्हणाला, तेवढेच राहिले बघा. तसं आपलं होत आहे. आपण कृती करतो, पूज्य भाव वगैरे ठेवतो, परंतु सद्गुरूंनी सांगितलं तेवढं करत नाही. आणि मग त्यामुळेच आपली सत्कर्म हे आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहमपणा वाढायलाच मदत करतात. आणि म्हणून सद्गुरूंनी सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावं. त्याकरता व्यवहार सोडण्याची जरूर नाही. आपण व्यवहार सोडू नये, पण व्यवहारात गुंतू पण नाही. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असतं. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेत तिथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणं. त्याप्रमाणे आपलं सर्व जीवन एकदा सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणं हेच आपलं कर्तव्य ठरतं. ज्याने जगाची आस टाकली त्याचं तेज पडणारच हे लक्षात ठेवावं. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच हाती येतात की नाही, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते आणि ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचं नाम देऊन भागवतात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणं आवश्यक आहे. आणि मग अशा रीतीने नामात अखंड राहिलं तर परमार्थ साधतो, भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळतं आणि जन्माला आलेल्याचं सार्थक होतं. गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने आवडीने नाम घ्यावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.